ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। स्वामीजींची आपल्या युवकांकडून काय अपेक्षा होती? स्वामीजींना पाहिजे होते समर्थशाली युवक, त्यांना तरुण पाहिजे होते। म्हणून स्वामीजी नेहमी म्हणायचे की माझ्या सगळ्या आशा आजच्या या नवीन पिढीवरच आहे, यांच्यामधूनच भविष्यातले माझे कार्यकर्ते निर्माण होणार आहे। पण ते कसे पाहिजे? बलशाली पाहिजे। म्हणूनच आजचा आपला विषय आहे बल हेच जीवन। कारण हे स्वामीजींचं खूप फेमस कोटेशन आहे, स्ट्रेंथ इज लाईफ, वीकनेस इज डेथ। बल हे जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू। तेव्हा आज आपल्याला सगळ्यात कशाची जास्त जर गरज असेल तर ह्या बलाची आहे। म्हणून आज आपण चिंतनासाठी हा विषय घेतलेला आहे, बल हेच जीवन। बल हेच जीवन असे, दुर्बलता हाच मृत्यू होय। बलाची उपासना करा, नाही उरणार काही भय, नाही उरणार काही भय। तेव्हा स्वामीजी काय म्हणतात? बल हेच जीवन असे, दुर्बलता हाच मृत्यू होय। जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे चैतन्य। कारंजाचा तो फवारा वर उडला पाहिजे। उत्साह, जोम, एनर्जी, तर याला आपण जीवन म्हणतो। आता जर आपण जिवंत आहोत, आपल्यामध्ये चैतन्य आहे, मग त्या चैतन्याचा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे ना। आपण तर काही मृतवत नाही आहे। तेव्हा आपण निर्जीव प्राणी नाहीत, आपण जिवंत प्राणी आहोत। तेव्हा आपण जिवंत आहोत म्हणजेच आपल्यामध्ये एनर्जी आहे, आपल्यामध्ये चैतन्य आहे। ते चैतन्य आपल्याला प्रगट करायला पाहिजे। ते जर नसेल तर मग उपयोग काय? मग आपण जिवंत असू शकत नाही। तर ते जीवन, स्वामीजी म्हणाले की जीवन म्हणजेच ती तुमची ऊर्जा शक्ती, तुमच्यामध्ये जी लपलेली आहे ती शक्ती, ते खरं जीवन आहे। आणि त्यामध्ये तर अनंत शक्ती आहे। आता तुमच्यामध्येच एवढं बल आहे, तुमच्यामध्येच एवढी शक्ती आहे, पण ते तुम्हाला त्याची जाणीव नाही। म्हणून लक्षात ठेवा, बल हेच जीवन हा जो उपदेश आहे, हा उपदेश आपल्याला सगळ्या संतांनी दिलेला आहे। आपण जर दुर्बल असलो तर कोणीही आपल्याला पायाखाली तुडवेल, आपली कोणीही कदर करणार नाही। दुर्बल मनुष्य या जगात जगूच शकत नाही। आपल्याला ह्या जीवनामध्ये संघर्ष करण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे। जर तुम्ही शक्तिशाली नसेल आणि तुमच्या घरी जर एखादा गुंड आला तर तुम्ही काय कराल? तुम्ही भयभीत व्हाल, पळून जाण्याचा प्रयत्न कराल। म्हणून सगळ्यात प्रथम आपल्याला आवश्यकता आहे शारीरिक बलाची। स्वामी विवेकानंद म्हणायचे, मसल्स ऑफ आयरन अँड नर्व्स ऑफ स्टील। ते खरं महत्त्वाचं आहे। स्वामीजीकडे एक युवक आला, म्हणे स्वामीजी मला भगवद्गीता शिकवा। आणि तो असा हडकुळा होता, काही शक्ती नव्हती। स्वामीजी म्हणाले की बेटा तुला गीता काय शिकवू? तुझ्यामध्ये तर काही शक्ती नाही, त्या गीतेचं तू आचरण करणार कसा? जा पहिले फुटबॉल खेळ, तुझं जरा शरीर सुदृढ कर, मग माझ्याकडे ये, मी तुला गीता शिकवेल। म्हणजे स्वामीजी म्हणाले की तुम्ही गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळून स्वर्गाच्या जवळ पोहोचू शकता। याचा अर्थ काय? की तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल तर त्या गीतेचा उपदेश तुम्ही आचरण करू शकाल। तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही, अर्जुनामध्ये सामर्थ्य होतं
म्हणून भगवंताने त्याला गीता सांगितली आणि अर्जुनाने युद्धामध्ये विजय मिळवून दाखवला. कशामुळे? सामर्थ्यामुळे. तुमच्यामध्ये सामर्थ्य पाहिजे, तुमच्यामध्ये शक्ती पाहिजे, तुमच्यामध्ये बल पाहिजे. म्हणून स्वामीजी म्हणतात की सामर्थ्य हेच जीवन, बल हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू. तुम्ही जर दुर्बल असाल म्हणजे तुम्ही काय मृतवत आहात, तुम्ही निर्जीव आहात, तुमच्यामध्ये चैतन्य नाही आहे, तुम्ही आळशी आहात, काही करण्याची इच्छा नाही. अशा प्रकारचं जीवन जगणं म्हणजे काही ते खरंच जगणं आहे का? कोणीही तुमच्या खांद्यावर पाय ठेवून पुढे जाणार आणि तुम्ही नुसते पडून राहणार, याला काय आपण जीवन म्हणतो का? म्हणजे जर कुंपण आपल्या शेताचं वीक असेल ते कोणीही तुडून जाते, पुढे निघून जाते. हे अशा प्रकारचं जीवन आपल्याला नको आहे. आपल्याला जगायचं आहे, आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि आपल्यामध्ये शक्तीच नाही आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी शक्तीची उपासना करायला सांगितलं, बलोपासना करायला सांगितली. त्याने गावागावामध्ये हनुमंताची मंदिरं स्थापन केली, युवकांना व्यायाम करण्यासाठी प्रेरित केलं आणि स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आपल्यासमोर हनुमंताचा आदर्शच ठेवलेला आहे. स्वामीजी म्हणाले की तुम्ही हनुमंतासारखे झाले पाहिजे. हर हर महादेव, जय बजरंगबली असे नारे तुम्ही लावायला पाहिजे. बघा स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात, हनुमंताचे चरित्रच आता तुम्हाला आदर्शरूप मानले पाहिजे. प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने त्यांनी महासागर कसा ओलांडला ते पहा. जीवन मरणाची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही. ते पूर्ण जितेंद्रिय होते, विलक्षण बुद्धिसंपन्न होते. दास्यभक्तीच्या ह्या महान आदर्शानुसार तुम्ही आता आपले जीवन घडविले पाहिजे. काय म्हणतात स्वामीजी की तुम्ही हनुमंताच्या आदर्शाप्रमाणे आपलं जीवन घडवलं पाहिजे. म्हणजे कसे सामर्थ्यवान होते, शक्तिशाली होते, भगवंताच्या आज्ञेचं पालन केलं, कोणतंही काम करण्यासाठी त्यांनी नकार दिला नाही. कितीही कठीण प्रसंग असला तरी हनुमंतांनी त्यावर मात केली. म्हणजे अशा प्रकारचे युवक स्वामीजींना हवे होते मित्रांनो. म्हणून बघा, बल हेच जीवन असे, दुर्बलता हाच मृत्यू होय. बलाची उपासना करा, नाही उरणार काही भय, नाही उरणार काही भय. म्हणजे तुम्ही जर बलाची उपासना केली तर तुमच्या जीवनामध्ये भय राहणार नाही. ह्या दुर्बलतेमुळेच सगळं भय आपल्या जीवनामध्ये येतात. समर्थ रामदास स्वामी किती व्यायाम करायचे, सूर्यनमस्कार करायचे, दंडबैठका मारायचे. स्वामी विवेकानंदसुद्धा विद्यार्थी अवस्थेमध्ये आखाड्यात जाऊन व्यायाम करायचे, कुस्त्या खेळायचे. त्यांनी किती व्यायाम केला. म्हणून त्यांची बघा शरीरयष्टी कशी आहे, सुदृढ आहे आणि बिलकुल कशाचंही भय नाही. एकदा गाडीमध्ये प्रवास करत असताना समोर 2 ब्रिटिश बसलेले आहेत. ते गोरे लोक स्वामीजीविषयी काही बोलत आहेत. स्वामीजींनी ऐकून घेतलं. पण जेव्हा पुढचं स्टेशन आलं, त्यांना पाणी पाहिजे होतं, तेव्हा स्वामीजी इंग्रजीमध्ये म्हणाले, कॅन आय गेट ए ग्लास ऑफ वॉटर. तेव्हा त्या लोकांना कळलं की अरे स्वामीजींना इंग्रजी पण चांगलं येते. ते म्हणाले की स्वामीजी, आत्तापर्यंत आम्ही तुमची निंदा करत होतो, तुम्ही एक शब्दही प्रतिकार केला नाही, काहीच बोलले नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले की दिस इज नॉट द फर्स्ट टाईम आय एम सीइंग फूल्स लाईक यू. ही काही माझ्या जीवनामधला पहिलाच हा काही प्रसंग नाही की तुमच्यासारख्या मूर्खांना मी बघत आहो. आता स्वामीजी असं म्हणू शकले, त्यांना राग आला त्या लोकांना. पण स्वामीजी जेव्हा उभे राहिले आणि त्यांची शरीरयष्टी बघितली, ते दोघंही गप्प बसले. नुसतं त्यांचं ते रूप बघूनच ते गप्प बसले. म्हणजे स्वामीजीमध्ये त्या दोघांना हँडल करण्याची शक्ती होती, नाही तर स्वामीजी असे म्हणू शकले नसते. म्हणजे आपल्याला प्रतिकार पण करता आला पाहिजे. आपल्यामध्ये शक्ती नसेल तर आपण प्रतिकार करणार नाही. आपण अहिंसेच्या नावावरती पळून जाण्याचा प्रयत्न करू, ते काही योग्य नव्हे. अहिंसा ही काही दुर्बलांसाठी नाही. माझ्यामध्ये शक्ती आहे, पण मी शक्तीचा प्रयोग करणार नाही. त्याला म्हटलं आहे खरी खरी अहिंसा. माझ्यामध्ये शक्तीच नाही तर मी कसल्या अहिंसेचं पालन करणार आहे. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, बल हेच जीवन असे, दुर्बलता हाच मृत्यू होय. बलाची उपासना करा, नाही उरणार काही भय, नाही उरणार काही भय.
दुर्बलता भयाची जननी, नैतिक पतनाचे कारण. प्रलोभनाला बळी पडतो, धर्माचरण देतो सोडून, धर्माचरण देतो सोडून. तेव्हा दुर्बलता भयाची जननी, नैतिक पतनाचे कारण. दुर्बलता भयाची जननी. तेव्हा जर आपण दुर्बल असलो तरच आपल्याला भय ग्रासेल, आपण भयभीत होऊ. कारण आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही, संकटाचा सामना करण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य नाही. आणि भयामुळे मग काय होतं, आपण खोटं बोलतो. हे जेवढे काही अनैतिक गोष्टी मनुष्य करत असतो, खोटं बोलणं, चोऱ्या करणं, भ्रष्टाचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या कशामुळे होतात? हे नैतिक पतन होण्याचं कारण काय? एक तर भीती आणि दुसरं म्हणजे दुर्बलता. बघा, स्वामी विवेकानंद, नरेंद्र लहानपणापासून त्यांच्या जीवनामध्ये ही निर्भयता होती. कशाचंच भय नव्हतं. शाळेमध्ये मुलांना गोष्टी सांगायचे. शिक्षक म्हणाला की अरे तुम्ही बोलत आहात, प्रश्न विचारले. बाकी विद्यार्थी उत्तर देऊ शकले नाही, पण नरेंद्राने उत्तरं दिली. तेव्हा नरेंद्राला खाली बसवलं, त्या इतर विद्यार्थ्यांना त्यांनी बेंचवर उभं केलं. तेव्हा स्वामीजी म्हणाले की सर, मी गोष्टी सांगत होतो, शिक्षा मला करा. ह्या मुलांचा काही दोष नाही, त्यांना बसू द्या. म्हणजे बघा, स्वामीजी नरेंद्राला माहिती आहे की खरं बोललं तर शिक्षा मिळणार आहे, पण भय आहे का तिथे? भय नाही आहे. शिक्षा मिळाली तरी हरकत नाही, पण मी जे खरं आहे ते सांगणार. म्हणजे कसं तरी खोटं बोलून मॅनेज करू शकले असते, पण नाही, खोटं बोलले नाही. हे खोटं बोलणं, बाकी वाईट धंदे करणं, वाईट गोष्टी करणं, हे सगळं भय आणि दुर्बलतेमुळे मनुष्य करत असतो. ही सगळी दुर्बलता आणि भय आहे. तेव्हा हे असल्यामुळेच नैतिक पतनाचे कारण. दुर्बलता भयाची जननी, नैतिक पतनाचे कारण. प्रलोभनाला बळी पडतो, धर्माचरण देतो सोडून, धर्माचरण देतो सोडून. छोटे छोटे प्रलोभनं समोर आली तर मनुष्य त्याला बळी पडतो. कशामुळे? दुर्बलतेमुळे. म्हणजे आपण आपला धर्म विसरून जातो, धर्म सोडून देतो. थोडीशी लाच मिळाली तर मनुष्य काय होतं, विकल्या जातो. जे त्याच्यामध्ये मानसिक सामर्थ्य कुठे आहे, नैतिक सामर्थ्य कुठे आहे? तर अशा प्रकारे आपण बघतो की मनुष्य अशा प्रकारे का वागतात? कारण भय आणि दुर्बलतेमुळे प्रलोभनाला ते बळी पडतात. छोट्या छोट्या गोष्टीकडे ते आकर्षित होतात. त्यांना देश, आपला समाज याबद्दल काही घेणं देणं नसते. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ते काहीही करू शकतात. अशा प्रकारची लोक असतात, कारण त्यांच्या जीवनामध्ये भीती असते किंवा सत्तेची लालसा असते. अशा बऱ्याच काही दुर्बलता त्यांच्यामध्ये असतात. म्हणून ते काय करतात, जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज करतात, तडजोड करतात आणि शेवटी स्वतःचा विनाश करून घेतात. तेव्हा इथे आपल्याला सामर्थ्यशाली झालं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला तडजोड करायची गरज नाही. सरदार पटेल, त्यांना वाटलं की हे इंग्लिश लोक एवढे पराक्रमी कसे आहे, त्यांच्यामध्ये एवढी एकजूट कशी आहे. ते लंडनला गेले, तिथे राहिले काही वर्ष आणि बघितलं की तिथले विद्यार्थी पटांगणावर खेळतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ते ग्रुप म्हणजे टीम वर्क करायची सवय लागलेली आहे आणि घाबरत नाही बिलकुल. म्हणजे अशा प्रकारचे खेळ खेळले पाहिजे. स्वामीजी म्हणायचे की फुटबॉल खेळा. पटांगणावर खेळ खेळल्यामुळे काय होते की आपल्यामध्ये ते टीम स्पिरिट निर्माण होतं आणि दुसरं म्हणजे आपलं शरीर सुदृढ होतं आणि आपण सगळ्यांशी मिळून मिसळून राहू शकतो. म्हणून सरदार पटेल जास्तीत जास्त वेळ ते पटांगणावर घालवायचे. ते जास्त अभ्यासाकडे लक्ष देत नव्हते, पण पटांगणावर जास्त राहायचे. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, लोहादी पुरुष म्हणतो, आयरन मॅन. बघा, सरदार पटेल किती संघर्ष त्यांना करावा लागला, पण बघा, ते गृहमंत्री होते भारताचे. त्याने सगळे प्रॉब्लेम आपले सोडवले. म्हणजे अशा प्रकारचे लोक आपल्याला हवे आहेत.
की जे सामर्थ्यशाली असेल, संकटाचा सामना करतील, पळून जाणार नाही. आणि ते ब्रिटिश तसे होते, त्यांच्यामध्ये हे सगळे गुण होते, म्हणून तर ते जगावर राज्य करू शकले ना. म्हणून इथे म्हटलं आहे की दुर्बलता भयाची जननी, नैतिक पतनाचे कारण, प्रलोभनाला बळी पडतो, धर्माचरण देतो सोडून, धर्माचरण देतो सोडून. तेव्हा कशाचीही भीती बाळगू नका. बी नॉट बी अफ्रेड ऑफ एनिथिंग, यू विल डू मार्वलस थिंग. द मोमेंट यू फिअर यू आर नो बडी. कशाचीही भीती बाळगू नका, तुम्ही या जगामध्ये महान कार्य करू शकाल. पण ज्यावेळेस तुम्ही भयभीत होता त्यावेळेस तुमची सगळी शक्ती निघून जाते. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला शारीरिक दृष्टीनं पण सुदृढ व्हायचं आहे, सबल व्हायचं आहे, सामर्थ्यशाली व्हायचं आहे. आणि इथे मानसिक दृष्टीनं पण आपल्याला शक्तिशाली बनायचं आहे, की जेणेकरून आपण छोट्या छोट्या प्रलोभनाला बळी पडू नये. आपल्या मनामध्ये पण तेवढं सामर्थ्य पाहिजे. नंतर बाहुबल बुद्धिबल असे, नैतिक आणि आत्मबल, जे काही वाढविते दुर्बलता, त्याग करा त्याचा तत्काल, त्याग करा त्याचा तत्काल. तेव्हा इथे 4 प्रकारचं बल सांगितलेलं आहे. 4 प्रकारची स्ट्रेंथ, 4 प्रकारचं सामर्थ्य. पहिलं काय आहे? बाहुबलम, नंतर बुद्धिबल, नंतर नैतिक बल आणि आध्यात्मिक बल. ह्या सामर्थ्याला 4 प्रकारामध्ये विभागल्या गेलेलं आहे. पहिले तर आपल्याला शारीरिक बल पाहिजेच. आत्ताच आपण त्यावर चर्चा केलेली आहे की पहिलं म्हणजे बाहुबल, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनगटामध्ये शक्ती पाहिजे, त्याशिवाय तुम्ही देशाचं रक्षण कसं करणार. तेव्हा बाहुबल आवश्यक आहे, शारीरिक स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ. त्यानंतर बुद्धिबल, ते पण खूप आवश्यक आहे. आजकाल बुद्धिबलाला जास्त महत्त्व आहे. आजकाल तुमच्या तलवारीनं युद्ध तुम्ही करू शकत नाही. बुद्धीनं गनिमी कावे करावे लागतात. बुद्धीद्वारे आपल्याला शस्त्र अस्त्र निर्माण करावे लागतात. आता तो जमाना गेला, जुना जमाना गेला की एखादा पैलवान असेल तर तो आता पैलवान काही कामाचं नाही. एक छोटीशी पिस्तोली त्याला खलास करू शकते. म्हणजे बुद्धिबल पण पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये विचार करण्याचं सामर्थ्य पाहिजे. आणि बुद्धीचं पहिलं कार्य आहे की आपल्याला विवेक करता आला पाहिजे. बरेचदा आपण बळी पडतो, वाईट गोष्टीला बळी पडतो, व्यसनांना बळी पडतो. का? कारण आपण विवेकच गमावून बसला आहे. ही जी विवेक बुद्धी आहे ती विवेक बुद्धीच आपण गमावून बसलेलो आहे. तेव्हा पहिले आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे. कारण आपण या जगामध्ये राहतो, चांगल्या आणि वाईट गोष्टी सगळं काय असतं, त्यामधलं काय चांगलं तेवढं आपल्याला निवडता आलं पाहिजे. कारण या जगामध्ये चांगलं आणि वाईट नेहमीच राहणार आहे. असं कधी होणार नाही की सगळं चांगलंच तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा ह्या चांगल्या आणि वाईटमधलं चांगलं घेणं आणि वाईट सोडणं, याला म्हटलं आहे डिस्क्रिमिनेशन. आणि हे कुठे असतं? हे बुद्धीमध्ये असतं. याला बुद्धीचं बल म्हटलं आहे. जे तुम्ही बुद्धिवान तर पाहिजेच, तुमची बुद्धी सूक्ष्म पाहिजे, तुमची बुद्धी तीक्ष्ण पाहिजे, तुम्हाला योग्य निर्णय घेता आले पाहिजे योग्य वेळेवर. ह्या सगळ्या गोष्टी आवश्यकच आहे. पण तुम्हाला विवेक पण करता आला पाहिजे. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे पण ते कुठे वापरायचं? दुर्बलांवर अत्याचार करून ते योग्य आहे का? नाही. तेव्हा इथे आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे की आपण लोकांना, जे दुर्बल आहे त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना खाली दाबून टाकण्यासाठी काही आपल्याकडे सामर्थ्य नाही आहे. त्यांना मदत करण्यासाठी आहे. जे दुष्ट आहे, जे गुंड आहेत, त्यांना आपण आपली शक्ती दाखवली पाहिजे, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. तेव्हा इथे बुद्धी म्हणजे विवेक. आणि दुसरं बुद्धी म्हणजे दृढ निश्चय, डिटर्मिनेशन, विल पॉवर. तुमच्या बुद्धीमध्ये ते पण पाहिजे. तुम्ही बरेचदा निर्णय घेता पण करू शकत नाही, कारण बुद्धीमध्ये ते सामर्थ्य नाही, बुद्धीमध्ये दृढ निश्चय नाही. मी ठरवलेलं मी करणारच, अशी आपण प्रतिज्ञा करायला पाहिजे. बरेचदा आपण प्रतिज्ञा करतो पण त्या प्रतिज्ञेचं आचरण आपण करत नाही.
प्राण गेला तरी हरकत नाही, पण ही प्रतिज्ञा मी कधीच मोडणार नाही. तेव्हा आपल्या बुद्धीमध्ये दृढ निश्चय पाहिजे, ट्रिमेंडस डिटर्मिनेशन. ज्या मनुष्याच्या मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये डिटर्मिनेशन आहे ना, तो कधीही मागे सरत नाही. तो आपल्या ध्येयापर्यंत पोचतो. कितीही अडथळे आले तरी सगळे तो पार करून जातो, कारण त्याचा दृढनिश्चय इतका काही स्ट्रॉंग असतो की तो प्राप्त केल्याशिवाय शांत बसू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला दृढनिश्चय पाहिजे. जर आपलं ध्येय साध्य करून घ्यायचं असेल तर बुद्धीमध्ये दृढनिश्चय पाहिजे, विवेक पण पाहिजे, आपली बुद्धी सूक्ष्म पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. काही गोष्टी फार सूक्ष्म असतात. आपल्याला इतरांना ओळखता आलं पाहिजे. समोरचा मनुष्य चांगला आहे की वाईट आहे, त्या प्रकारे आपण व्यवहार केला पाहिजे. म्हणजे विवेक आणि दृढनिश्चय ह्या दोन गोष्टी बुद्धीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमची बौद्धिक पात्रता वाढेल. ती खरी बुद्धी आहे. नुसते क्रुकेडपणा दाखवणं, वाईट गोष्टी करणं, लोकांना फसवणं, ठगवणं, असे पण लोक असतात. ते काय असतात? ते चालाक असतात. चालाक लोकांचं काही काम नाही. आपल्याला खरा बुद्धिमान पाहिजे. नाहीतर असे चालाकी करणारे खूप असतात. त्यांच्याकडे बुद्धी पण असते, पण त्या बुद्धीचा वापर ते कशासाठी करतात? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. तशा प्रकारची बुद्धी म्हणजे काही खरी बुद्धी नव्हे. तेव्हा हे लक्षात ठेवा. बाहुबल बुद्धिबल असे नैतिक आणि आत्मबल. जे काही वाढविते दुर्बलता त्याग करा त्याचा तत्काल. त्यानंतर नैतिक आणि आत्मबल. आपण बघितलं शारीरिक, त्यानंतर आपण बघितलं बुद्धी, बौद्धिक बल. आता नैतिक बल म्हणजे काय? मॉरॅलिटी. आणि मॉरॅलिटी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्याचं आचरण करणं. सत्यापासून आपण कधीही दूर पडण्याचा प्रयत्न करू नये. सत्याशी कधीच आपण तडजोड करू नये. लोक सत्याशी तडजोड करतात. नैतिकतेमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे की आपलं जीवन कसं पाहिजे? सत्यवादी पाहिजे. आपण जर नेहमीच जर खोटं बोलत गेलो तर आपल्या शब्दावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि आपण जीवनामध्ये यशस्वी पण होऊ शकणार नाही. शेवटी जय सत्याचा होतो, असत्याचा कधी जय होत नाही. तेव्हा ही जी नैतिक मूल्य आहे, प्रामाणिकता आहे, सत्याचं पालन आहे, ऑनेस्टी आहे, डिसिप्लिन आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे किंवा आपल्या मनामध्ये साहस आहे, सामर्थ्य आहे, हे सगळे नैतिक गुण आपल्यामध्ये पाहिजे. जर तुमच्यामध्ये प्रेम नसेल, करुणा नसेल, हृदय नसेल, तुमचं हृदय दगडाचं बनलेलं असेल, इतरांविषयी सेवेची भावना नसेल, हे सगळे जर गुण तुमच्यामध्ये नसेल तर उपयोग काय? तुम्ही कितीही बलशाली असा, पण जर तुमच्या जीवनामध्ये धर्माचं आचरण नसेल तर तुम्ही राक्षस व्हाल. राक्षस पण खूप बलशाली असतात, पण त्यांच्यावर धर्माचा अंकुश नसतो. ते नैतिकता वगैरे काही मानत नाही. ते आपल्या शक्तीच्या सामर्थ्याच्या बळावर जबरदस्तीने लोकांना त्रास देतात. म्हणजे आपल्याला असं व्हायचं नाही. आपल्याला नैतिक बल पण पाहिजे आपल्यामध्ये. आपल्या जीवनामध्ये धर्माचं आचरण पण पाहिजे. चांगल्या गोष्टी करण्याची आपली तयारी पण पाहिजे. नाहीतर काय होईल? प्रत्येक ठिकाणी आपण तडजोड करू, शॉर्टकट मेथड बघू, लवकरात लवकर कसं मला श्रीमंत होता येईल यासाठी आपण काय करू? धर्माला बायपास करू. अधर्माच्या मार्गाने आपण भ्रष्टाचार करून, काळे धंदे करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करू. पण ते काही खरं बल नव्हे. तेव्हा नैतिक बल आणि शेवटी आध्यात्मिक बल सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते बल तर आपल्यामध्ये आहेच. तेव्हा आपल्यामध्ये आध्यात्मिक बल पण पाहिजे. एक तर निर्भयता पाहिजे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. ते आत्मबल पाहिजे आपल्यामध्ये. मला कोणी मारू शकत नाही, तिथे बिलकुल भित्रेपणा चालणार नाही. तुला माहीत आहे की भारतामध्ये जेव्हा अलेक्झांडर आला तेव्हा हिमालयात गेला एका योग्याकडे.
तो योगी खूप आनंदामध्ये होता. अलेक्झांडर म्हणतो की अरे माझ्या राज्यात ये, मी तुला सगळं काही उपलब्ध करून देतो. तो योगी म्हणतो की मला तुझ्या राज्यामध्ये यायचं नाही, मी इथे आनंदामध्ये आहे. तो सम्राट म्हणतो अलेक्झांडर, तू जर माझ्यासोबत येणार नसेल तर मी इथे तुला या तलवारीनं मारून टाकेल. त्या माणसामध्ये, योग्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आहे. तो काय म्हणतो, अलेक्झांडर, हे जीवनामधलं सगळ्यात महान खोटं तू बोलत आहेस. तू मला मारणार. अरे तू या शरीराला मारणार, मला तू मारणार कसा? मला कोणीच मारू शकत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहती पावक. मला शस्त्र मारू शकत नाही, मला अग्नी जाळू शकत नाही, मला वारा सुकवू शकत नाही. असं माझं स्वरूप आहे आणि तू कसा मला मारणार? म्हणजे त्या योग्यामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य आहे. तो मृत्यूला सुद्धा घाबरत नाही. त्यानं मृत्यूवर पण जय मिळवलेला आहे. हे आहे आध्यात्मिक सामर्थ्य. दुसरं म्हणजे आत्मविश्वास. माझ्यामध्ये आत्मा आहे आणि तो आत्मा कसा आहे, अनंत शक्तिशाली आहे. यावर आपला विश्वास पाहिजे की जगामध्ये मला काहीच करणं शक्य नाही. तेव्हा आपल्यामध्ये तो आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे. आपल्यामध्ये आत्मनिर्भरता आली पाहिजे की मी इतरांवर अवलंबून राहणार नाही. मी माझ्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करेल. किती दिवस मी परावलंबी राहणार? किती दिवस मी भीक मागणार लोकांना? हे मला शोभतं का? माझ्यामध्ये एवढी शक्ती असूनसुद्धा आम्ही असं भिकाऱ्यासारखं, लाचाऱ्यासारखं वागायचं, हे मला शोभत नाही. म्हणजे जेव्हा तुमच्यामधलं आत्मबल जागृत होतं तेव्हा तुम्ही आत्मसन्मान बाळगता. तुम्हाला पदोपदी अपमान होऊ देत नाही. तुम्हाला माहिती आहे की तुमच्यामध्ये सगळं सामर्थ्य आहे, मग लाचारी कशाला? जर आपल्यामध्ये सगळं सामर्थ्य आहे मग ते सामर्थ्य प्रगट का नाही करायचं? तेव्हा हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो की आपल्यामध्ये ती शक्ती आहे. म्हणून त्या आत्म्यावरती विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, आत्मनिर्भरता पाहिजे, आत्मसंयम पण पाहिजे, स्वतःवरती नियंत्रण पण पाहिजे. नाहीतर मग उपयोग काय? तुमच्यामध्ये ती शक्ती आहे पण तुमचा संयमच नाही आहे, आत्मसंयमच नाही आहे, तुमचा कशावर कंट्रोलच नाही आहे. तेव्हा आत्मसंयम पाहिजे, आत्मसन्मान पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहे? हे आत्मबल आहे. ते आत्मबल आपण प्रगट केलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे 4 प्रकारचे आपले बल आहेत, सामर्थ्य आहे. बाहुबल, बुद्धिबल, नैतिक आणि आत्मबल. जे काही वाढविते दुर्बलता, त्याग करा त्याचा तत्काल. आणि जे काही तुम्हाला दुर्बल करणारं असेल त्याच्याकडे ढुंकूनही पाहू नका. त्याचा तत्काल त्याग करा. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, मेंटली, इंटेलेक्च्युअली, स्पिरिच्युअली, रिजेक्ट लाईक ए पॉयझन. जे काही तुम्हाला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्टीनं दुर्बल करणार असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. बघा मित्रांनो, आजकाल आपण बघतो आपण स्वतःला दुर्बल करतो. आपण व्यसनाधीन होतो. आज आपण बघतो की तरुण पिढी कधी ड्रग्सच्या आहारी जाते तर कधी दारूच्या आहारी जाते. धूम्रपान करणं, या अशा प्रकारच्या गोष्टीला जर आपण बळी पडलो, अशी जर वाईट व्यसनं लागली तर आपण सामर्थ्यवान होणार नाही. आणि आपण जर बलशाली झालो नाही तर आपला देशसुद्धा पूर्ण दुर्बल होऊन जाईल. आपल्या भारत देशाला आज तरुणांची गरज आहे, बलशाली तरुणांची गरज आहे. पण आपण जर अशा व्यसनाधीन झालो आणि सगळी आपली शक्ती गमावून बसलो तर या देशाचं भवितव्य काय होणार आहे? तेव्हा इथे आपण व्यसनापासून दूर राहिलो पाहिजे. ज्या काही गोष्टी आपल्याला दुर्बल करतात, वाईट संगत आहे ती आपण सोडली पाहिजे. वाईट गोष्टी बघण्याचं, ऐकण्याचं आपण सोडलं पाहिजे. की ज्या गोष्टी आपल्याला दुर्बल करतात त्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे, हे स्वामीजी सांगतात. म्हणून ही 4 प्रकारची शक्ती वाढवायची आपल्याला.
ती वाढवण्यासाठी आपण पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजे आणि ह्या वाईट गोष्टीपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा हे चारही प्रकारचं बल आपण आपल्या जीवनामध्ये प्रगट करू शकू. शारीरिक बल, बौद्धिक बल, त्याला बाहुबल म्हटलं आहे, बुद्धिबल, नैतिक बल आणि आध्यात्मिक बल. हे वाढवायचं असेल तर आपल्याला वाईट गोष्टी सोडाव्या लागतील आणि चांगल्या गोष्टींचं अनुसरण करावं लागेल. तेव्हा कुठे आपल्याला हे शक्य होईल. त्यानंतर अन्यायाचा प्रतिकार करा, द्या रडणे भेकणे सोडून. पुष्कळ झाले रडणे आता, पुरुषार्थ दाखवा करुण. पुरुषार्थ दाखवा करुण. अन्यायाचा प्रतिकार करा, द्या रडणे भेकणे सोडून. अन्यायाचा प्रतिकार करा. तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर सहन करू नका. तुमच्यामध्ये ती शक्ती पाहिजे. ह्या भारतामध्ये आपण 1000 वर्षेपर्यंत गुलाम राहिलो. आपल्यावर किती अत्याचार झाले, आपल्यावर किती अन्याय झाले, पण आपल्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्तीच कुठे होती. आपण एवढं दुर्बल झालेलो होतो, एवढे आळशी बनलेलो होतो की त्या गुलामगिरीमध्येच आपल्याला आनंद वाटायचा. त्या ब्रिटिशांनी, मुसलमानांनी आपल्याला पायाखाली तुडवलं, आपल्या आया बहिण्यांना घेऊन गेले, आपले घरच्या घरं जाळून टाकले. कुठे गेलं होतं आपलं सामर्थ्य. आपण गुपचाप बसलेलो होतो. म्हणजेच अन्यायाचा प्रतिकार करा. कोणी अन्याय करत असेल तर तुम्ही सहन करून घेऊ नका. आपण सगळं सहन केलं. अन्यायाचा प्रतिकार करा, द्या रडणे भेकणे सोडून. स्वामीजी म्हणायचे की आपण पुष्कळ रडलो, आता हे रडणं भेकणं सोडून द्या. किती दिवस तुम्ही असे रडत राहणार आणि गुलामीत राहणार आणि भीक मागत राहणार, आम्हाला स्वातंत्र्य द्या, आम्हाला स्वातंत्र्य द्या. तुमच्यामध्ये धमक आहे का? तुम्ही सांभाळू शकता का? तेव्हा इथे नो मोर वीपिंग, वी वेप्ट इनफ. नो मोर वीपिंग. आता तुमचा पुरुषार्थ दाखवा. त्या इथे आपण सगळे अन्याय सहन केले. नुसतं आपल्याला रडणं माहिती होतं आणि ओरडणं माहिती होतं, त्याशिवाय आपण काहीही करू शकलो नाही. आता स्वामीजी म्हणतात की हे सगळं पुरे झालं. रो ना नहीं अफसो ना नहीं, अविरत आगे बढ़ जाए सब, डर नहीं है किसी शक्ति का. जब स्वामी जी हमारे नेता, जय विवेकानंद हमारे, जय हो भारत माता. आता रडू नका, आता झोपू नका, आता आळसामध्ये पडून राहू नका, तर अन्यायाचा प्रतिकार करा. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, सहन करायचं नाही. कोणी जर अन्याय करत असेल तर प्रतिकार केलाच पाहिजे. कोणी एक बुक्की दिली, तुम्ही 2 दिल्या पाहिजे. आता ते युग गेलं की एका गालावर मारलं तर दुसरा गाल समोर करण्यानं आता चालणार नाही. त्यानं काही आपण सामर्थ्यशाली होऊ शकणार नाही. तेव्हा इथे प्रतिकार करण्यासाठी तुम्ही तुमच्यामधली शक्ती प्रगट करा. अन्यायाचा प्रतिकार करा, द्या रडणे भेकणे सोडून. पुष्कळ झाले रडणे आता, पुरुषार्थ दाखवा करुण. पुरुषार्थ दाखवा करुण. तेव्हा इतके दिवस आपण नुसते पाय चाटत होतो. ब्रिटिशांचे आणि मुसलमानांचे ते पाय चाटण्याची सवय आपल्याला आहे. आपण कधी एकत्र झालो नाही. आपच आपला द्वेष, मत्सर, ईर्ष्या हे सगळे घेऊन बसलेलो होतो. त्यामुळे आपली ही अवस्था झाली. आपण आपसामध्येच भांडत होतो. आपल्यामध्ये कुठे युनिटी होती. आपण संघबद्ध नव्हतो. त्यामुळे हे सगळे अन्याय आपल्याला सहन करावे लागले. नाहीतर मुठभर लोक येऊन आपल्या एवढ्या मोठ्या देशावर कसं काय राज्य करू शकतात. तर हे सगळं कशामुळे झालं? हे दुर्बलतेमुळं. म्हणून आता बस पुरे झालं. आता रडणं पुरे झालं. आता उभे राहा, तुमचा पुरुषार्थ दाखवा, प्रतिकार करा आणि आता झोपून आळसामध्ये पडून राहू नका.
आता भारताला जागृत करा, संपूर्ण भारत जागा करा, नवीन भारत येऊ द्या. तर आता हळूहळू भारत जागा होत आहे. आत्तापर्यंत आपण झोपलेलो होतो, पण आता मात्र आपली निद्रा हळूहळू भंग पावत आहे. नंतर शूरवीरांची जननी भारत कसा गेला तुम्ही विसरून. शूरवीरांची जननी भारत कसा गेला तुम्ही विसरून. समर्थ भारत घडविण्यासी हवे आहे बलशाली तरुण. समर्थ भारत घडविण्यासी हवे आहे बलशाली तरुण. शूरवीरांची जननी भारत कसे गेला विसरून. बघा, भारतामध्ये वीरपुरुषांची कधीच कमी नव्हती. असं नाही आहे की भारत पहिलेपासूनच असा भित्रा होता. भारतामध्ये वीरपुरुष होऊन गेले, त्यांनी आपला पराक्रम करून दाखवला. बघा, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, अरविंद, योगी अरविंद, निवेदिता, असे कितीतरी महापुरुष, झाशी राणी, तारामती, महाराणा प्रताप, असे कितीतरी नाव आपल्याला घेता येईल. हे सगळे क्रांतीवीर होते आणि यांनी स्वातंत्र्यासाठी किती प्रयत्न केला, आपल्या प्राणाची आहुती दिली. असं नव्हतं की भारतामध्ये शूरवीर पुरुषाची कमी होती. आपल्या भारतानं खूप वीरपुरुष निर्माण केले. आपण भित्रे कधीच नव्हतो. पण मधल्या काळामध्ये काय झालं, आपण कसं काय एवढं दुर्बल झालो? कारण आपण आपला भूतकाळ विसरलो की आमचा देश शूरांचा आहे, आमचा देश वीरांचा आहे, हे आपण विसरलो. त्यामुळे ह्या सगळ्या आपल्या दुर्बलता आल्या. शूरवीरांची जननी भारत कसा गेला तुम्ही विसरून. समर्थ भारत घडविण्यासी हवे आहे बलशाली तरुण. हवे आहे बलशाली तरुण. स्वामी विवेकानंद म्हणतात, युअर कंट्री नीड्स दिस ट्रेमेंडस सॅक्रिफाईस. तुमच्या देशाला आज बलिदानाची गरज आहे. इट इज द यंग मॅन हू विल डू इट. आणि हे बलिदान कोण करणार आहे? भारताचे तरुण करणार आहे. यंग, एनर्जेटिक, वेल बिल्ट, इंटलेक्च्युअल, स्ट्रॉंग, फॉर देम इज द टास्क. हे कुणाचं कार्य आहे? ते सामर्थ्यशाली पाहिजे, बुद्धिमान पाहिजे, तरुण पाहिजे, एनर्जेटिक पाहिजे, अशा लोकांचंच हे काम आहे. भारत माँ को आज जरूरत लाखों हजारों नौजवान आए हो जब इस धरती पर माँ के चरणों में कर दो बलिदान. कायरता और मंद बुद्धि से नहीं बनेगा भारत का काम. भारत माँ को आज जरूरत शूर वीर और बुद्धिमान. भारत माँ को आज जरूरत शूर वीर और बुद्धिमान. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्या लोकांनी आपल्या संपूर्ण जीवनाचं बलिदान दिलं, त्यांच्या भरोशावर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आता आपल्याला पुन्हा गुलामी पत्करायची नाही. आणि जोपर्यंत आपण सामर्थ्यशाली होत नाही, आत्मनिर्भर होत नाही, तोपर्यंत हे कधीही शक्य नाही. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे, आपल्या प्राणाची आहुती द्यायची आहे. यासाठी स्वामीजी म्हणतात की तुमच्या देशाला बलिदानांची गरज आहे. आणि हे स्वामीजींचे शब्द ऐकून भारतामधल्या कितीतरी तरुणांनी आपलं बलिदान दिलं, तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळालं? ही सत्य आहे. स्वामीजींनी कितीतरी युवकांना प्रेरणा दिली. स्वामीजींचं जे पुस्तक आहे, लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा, भारतीय व्याख्याने, ते पुस्तक तुम्ही वाचा. त्यामध्ये ते वाचलं तर आपलं रक्त गरम होतं. ते तरुणांना आव्हान करतात, अरे असं भित्रीपणाने कधी काही तुम्हाला स्वराज्य मिळणार आहे का? देशासाठी तुम्ही सर्वस्व त्याग करा, बलिदान करा, पुढे या, तुम्हाला आपोआप मिळणार आहे का कोणती गोष्ट? म्हणजे स्वामीजींनी सगळ्या भारताला जागृत केलं. तेव्हा कुठे सुभाषचंद्र बोस आले, तेव्हा कुठे हे क्रांतीवीर घडले आणि त्यांनी किती प्रयत्न केले. मागच्या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून मागच्या वर्षी 75 वर्ष झाली आहे.
तेव्हा तिथे डायमंड ज्युबिली साजरी करण्यात आली सगळ्या भारतभर. आणि त्यानिमित्त आपला राजकोट आश्रम आहे ना, रामकृष्ण आश्रम राजकोट, त्यांनी एक वेबिनार आयोजित केलेला होता. त्या वेबिनारमध्ये 15 ऑगस्टला 75वी वर्षगाठ साजरी करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्याची, तेव्हा त्यामध्ये अनेक वक्त्यांनी भाषण दिलं आणि सगळे आर्मी नेव्हीमधले मिलिटरीमॅन होते. त्यामध्ये एक होते बक्षी, मेजर जनरल D.G. बक्षी. त्या वेबिनारमध्ये ते एक स्पीकर होते, वक्ता होते. आता ते भारताच्या सेनेमध्ये होते. 1971च्या युद्धामध्ये ते होते. जेव्हा आपलं पाकिस्तानचे युद्ध झालं त्यावेळेस ते युद्धामध्ये होते. त्यांनी पाकिस्तानला सरेंडर करताना बघितलं आहे. त्यांना सगळा अनुभव आहे. ते त्या वेबिनारमध्ये 10 मिनटंच बोलले, पण त्यांनी आपलं स्वातंत्र्य कसं मिळालं, त्यासाठी किती शूरवीरांनी आपलं बलिदान दिलं, याबद्दल ते आपल्याला सगळी माहिती सांगतात, सगळा इतिहास सांगतात. आणि ते जर आपण ऐकलं तर आपल्याला कळेल की भारताला स्वातंत्र्य काही सहज मिळालं नाही. ते आपल्या पराक्रमामुळे, आपल्या क्रांतिवीरांमुळे मिळालेलं आहे. तुम्हाला ऐकावंसं वाटत असेलच. तेव्हा आपण एक 10 मिनटं ते त्यांचं व्याख्यान ऐकूया, म्हणजे आपल्यालाही सत्य परिस्थिती कळेल आणि आपल्यालाही कळेल की खरोखर भारत ही शूरवीरांची जननी आहे आणि आपल्यालासुद्धा त्यांच्यासारखंच व्हायचं आहे. त्यांचं बलिदान आपल्याला वाया गमावायचं नाही. तेव्हा आपण ऐकूया आणि नंतर पुढे जाऊ. आज देखिए 75वीं वर्षगांठ है हमारी आजादी, और ये बहुत उपयुक्त समय है कि हम जरा ख्याल करें, थोड़ा सा इस चीज पे हम आज तवज्जो दें कि हमें आजादी कैसे मिली और किसने दिलाई। नॉर्मली हमें कहा जाता है, बच्चों को एक गाना सुनाया जाता है, दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, कि हमारी जो आजादी है वो बिल्कुल और बिल्कुल हमको अहिंसा, नॉन वायलेंस, नॉन कोऑपरेशन इत्यादि से मिली। हमने जो उपवास किए उससे अंग्रेज इतने दुखी हुए कि उनके आंखों से आंसू झरने बंद नहीं हुए, और वो फिर दुखी होकर वो भारत छोड़ के चले गए। हमको आजादी हमारी झोली में तोहफे की तरह डाल दी, कोई गोली नहीं चली, कोई कुछ नहीं हुआ। अच्छी कहानी है लेकिन सही नहीं। देखिए 60,000 की आजाद हिंद फौज थी, जिसमें से 26,000 लड़ते लड़ते शहीद हो गए। दिस इज 44% ऑफ द होल फोर्स। 44%, यानी आधा फोर्स लड़ते लड़ते तकरीबन शहीद हो गया, शहादत कुर्बानी दे दी। आप ऐसे युद्ध को नॉन वायलेंट कहते हैं। मैं आपको कहना चाहता हूं कि देखिए, आपके जो है ऐसे युद्ध को आप नॉन वायलेंट किसी कोने से नहीं कह। मैं आपको बताना चाहता हूं कि ये जो आंकड़ा है 26,000 का, आपको परिप्रेक्ष्य में समझना होगा। आपको समझना होगा कि भारतवर्ष की 13 लाख की सशस्त्र सेनाएं हैं, आर्मी, नेवी, एयरफोर्स। हमारे नेशनल वॉर मेमोरियल में कितने नाम लिखे आप जानते हैं क्या? 25,580। 13 लाख की फौज में से अभी तक जो शहादत कुर्बानी हुई है 25,580, 1947 से लेकर अब तक। और यहां 60,000 में से 46,000 शहीद हो गए। आप इस कुर्बानी का अंदाजा लगा सकते हैं, द स्केल ऑफ द सैक्रिफाइस। और फिर भी हमें कहा जा रहा है कि हमें तो आजादी मिली बिना खड़क बिना ढाल, कोई लड़ाई नहीं करी किसी ने, तो ये क्या, ये कैसे मारे, इनके बच्चे कैसे अनाथ हुए, इनकी बीवियां कैसे विधवा हुई, इनके माँ बाप क्यों रोए अपना लाल खोकर। आप तो कह रहे हैं कोई मरा ही नहीं, हम यहां कह रहे हैं 26,000 मरे हैं शहीद। ये तो साहब आप बात छोड़ दीजिए। हमने अंग्रेजों के दस्तावेज पढ़े हैं। 1977 में अंग्रेजों ने अपने जो दस्तावेज थे, विच इज द ट्रांसफर ऑफ पावर आर्काइव,
टॉप सीक्रेट लेटर्स 1943, 44, 45, 46 के, वो सब डिक्लासिफाई किए और वो लंदन में अवेलेबल है, जो पढ़ना चाहता है जाके पढ़। हमारे डॉक्टर कल्याण डे थे, वो वहां गए, उन्होंने 8 महीने लगाए, बड़े ध्यान से तफसील से इनसे पढ़ा। इसमें चिट्ठियां हैं प्राइम मिनिस्टर लॉर्ड क्लेमेंट एटली की, जो 1945 से 50 तक ब्रिटेन के प्रधानमंत्री थे जब इंडिपेंडेंस ऑफ इंडिया एक्ट साइन हुआ। वॉयसरॉय फील्ड मार्शल फेवल, कमांडर इन चीफ फील्ड मार्शल ओकिनले, गवर्नर भारत की अलग अलग प्रोविंसेस के बिल केसी, गवर्नर ऑफ वेस्ट बंगाल इत्यादि इत्यादि, डायरेक्टर इंटेलिजेंस ब्यूरो, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया पैथिक लॉरेंस, इन सब की चिट्ठियां, दस्तावेज हमने वहां जाकर देखे तो हमारी आंखें खुली की खुली रह। उसमें वो साफ कह रहे हैं कि महात्मा गांधी की नॉन वायलेंट स्ट्रगल तो हम हैंडल कर लें। 42 में क्विट इंडिया मूवमेंट हुई, हमने 1 महीने के अंदर कुचल दी 57 गोरी पलटनों का इस्तेमाल किया और सारे कांग्रेस लीडर्स को जेल के पीछे फेंक दिया, सलाखों के पीछे बंद हो गया, सारी की सारी मूवमेंट कोलैप्स। तो फिर अंग्रेज 45 में युद्ध जीतने के बाद, सेकेंड वर्ल्ड वॉर जीतने के बाद इतनी तेजी से 1.5 साल में क्यों भागे? साहब जवाब उन दस्तावेजों में। वो कह रहे हैं हम महात्मा गांधी की वजह से नहीं गए, हम गए तो आजाद हिंद फौज के खतरे से। ये फौज लड़ी थी। जब हमने 3 अफसरों को ट्रायल पे लाल किले में डाला, पूरे देश में आग लग गई, रॉयट चालू हो गई, कलकत्ता में, दिल्ली में, लाहौर में, कराची में, मुंबई। रॉयट्स तो ठीक थी साहब, नवंबर दिसंबर 45 में रॉयटिंग शुरू हो गई। 18 फरवरी 1946 में रॉयल इंडियन नेवी में विद्रोह हो गया। 80 में से 49 जहाजों पे अंग्रेज झंडा उतार कर तिरंगा झंडा चढ़ाया, अंग्रेज अफसरों को पानी में फेंका और जो हमारे नाविक थे मुंबई और कराची की गलियों में जय हिंद के नारे लगाते, नेताजी की तस्वीरें लेके जुलूस निकाल के चलते थे। ठीक है साहब, अंग्रेजों की पतलून उतर गई, ठंडे पसीने आ गए, क्योंकि उस वक्त पूरे भारतवर्ष में 40,000 गोरे सैनिक थे और भारतीय सैनिक कितने थे आप जानते हैं? 25 लाख। अंग्रेजी ने कहा कि अगर ये 25 लाख ने पत्थर भी मारे तो हमारे 40,000 बच नहीं पाएंगे साहब, बच नहीं पाएंगे, क्योंकि हिंदुस्तान के सैनिकों का जो विश्वास है ब्रितानवी सरकार पे, गोरों की सरकार पे, वो बिल्कुल हट चुका है। वो जान चुके हैं कि एक आजाद हिंद की फौज थी जो लड़ी थी अपनी आजादी के लिए, और अभी बाकी फौज 25 लाख भी मिल गई, अब हमारी तो चीथड़े नहीं बचेंगे। भले मानसी इसमें है कि चुपचाप से तशरीफ का टोकरा लेके चले जाओ। इसलिए वो 1.5 साल में ऐसे भागे जैसे गधे के सर पे सींग। तो किसने दिलाई आपको आजादी? अहिंसा ने या आजाद हिंद फौज की हिंसा ने? असलियत साहब अब आपको पढ़नी चाहिए। अपने इतिहास के जो नाटकीय आपने जोड़ रखे हैं कहानियां, वो हटा के असलियत जाननी पड़ेगी, यथार्थ जानना पड़े। आज आपको आजादी मिली है केवल और केवल आजाद हिंद फौज और उसके 26,000 शहीदों की वजह से। लेकिन अफसोस की बात यह है साहब कि तमाम भारतवर्ष में एक पत्थर नहीं मिलेगा जहां उनका नाम है। सिंगापुर में एक वॉर मेमोरियल था INA, लेकिन साहब वो वॉर मेमोरियल को माउंटबेटन ने बारूद लगवा के उड़वा दिया, चीथड़े उड़वा दिए। ये दूसरी बात है कि सिंगापुर के भारतीय मूल के लोगों ने अपनी जेब से पैसा खर्चा और वहां पे वॉर मेमोरियल बनवाया। लेकिन भारतवर्ष में अंग्रेजों की चाटुकार सरकारों ने आज तक वॉर मेमोरियल नहीं बनवाया। कांग्रेस की सरकारों ने आज तक वॉर मेमोरियल नहीं खड़ा होने दिया। उन्हें बोला ये गद्दार हैं जिन्होंने अंग्रेजों के खिलाफ विद्रोह किया। क्या बात है। तो आपने आजादी क्यों ली साहब? इतना मोहब्बत थी अंग्रेजों से। और कौन सी आजादी, कैसी आजादी? 1968 तक आपका इंटेलिजेंस ब्यूरो लंदन में MI5 को नेताजी के रिश्तेदारों के बारे में रिपोर्टें दे रहा था। ये नाटक क्या था साहब?
अरे साहब, ये सच आपको जानेंगे तो आप हैरान हो जाए। इसीलिए मैं कह रहा हूं कि अब समय आ गया है कि हम सच जो है गड़े मुर्दे उखाड़ने पड़े। और सच क्या है, झूठ क्या है, देश के सामने लाना पड़ेगा। इतिहास की पुस्तकों को बदलना पड़ेगा। किसी एक परिवार का महिमा मंडन इतिहास नहीं हो सकता। इतिहास सच की बुनियाद पे लिखा जाता है। क्या हुआ, व्हाट रियली हैपेंड। तो साहब, मुझे बड़ी खुशी है कि जब से ये सरकार आई, बड़े बदलाव आए हैं, बड़े बदलाव की लहर आई है। और बड़ी खुशी होगी आपको जानकर कि इस साल ही प्रधानमंत्री जी ने आदेश दिए हैं कि आजाद हिंद फौज के 26,000 शहीदों के लिए लाल किले के परिसर के सामने एक जो है वॉर मेमोरियल बनाया जाए। एक वॉर मेमोरियल बनाया। और जब ये होगा, उन आत्माओं, भटकती आत्माओं को 26,000 शांति प्रदान, इज्जत प्रदान होगी। जो इज्जत जिसके उनको वंचित किया गया 75 वर्ष। इतना कहकर फिर आप सबको 75वीं आजादी की वर्षगांठ के बहुत मुबारक मौके पर अपनी हार्दिक शुभकामनाएं देना चाहता हूं। मेरी विनती है भगवान से कि भारत, हमारा देश पीढ़ी से पीढ़ी सीढ़ी चढ़े आगे और एक महाशक्ति के रूप में उभर कर आए। तर बघा, हे जे मेजर जनरल जी.डी. बक्षी आहे, काय त्यांचं व्याख्यान इन्स्पायरिंग आहे. म्हणजे सत्य परिस्थिती त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. हा इतिहास आहे, हे घडलेलं आहे आणि आपल्याला हे माहिती नाही, आपल्यापासून लपवून ठेवलेलं आहे. तर बघा, ह्या भारतामध्ये शूरवीरांची कधीही कमी नव्हती आणि पुढेसुद्धा राहणार नाही. ह्या महाराष्ट्राला वाचवलं म्हणजे शिवाजी महाराजांनी वाचवलं, नाहीतर सगळा महाराष्ट्र मुस्लिम झाला असता. त्यानं थोपवून ठेवलं. म्हणजे पराक्रमी होते, पण आपलेच लोक आपल्या लोकांचे पाय ओढायचे. ही जी आपल्यामध्ये ही दुर्बलता आहे ना, की इतरांचा मत्सर द्वेष, कोणी पुढे जात असेल त्याला कसं ओढायचं, तेव्हा आपल्याच लोकांनी आपल्या लोकांचे पाय ओढले. ही सवय जर आपल्यामध्ये नसती तर आपण आज म्हणजे कितीतरी वर्षापूर्वी स्वतंत्र झालो असतो. पण आपल्यामध्ये ही दुर्बलता असल्यामुळे बरेचदा आपल्याला अपयश पत्करावं लागलं. तेव्हा ह्या सगळ्या दुर्बलता आता आपण सोडून द्यायला पाहिजे. त्यानंतर जसे कराल चिंतन तुम्ही, तसेच तुम्ही होऊन जाणार. सतत म्हणा मी बलशाली, बलशालीच तुम्ही होणार. शेवटी आपल्या कार्यामागची प्रेरणा काय असते? आपल्या कार्यामागची प्रेरणा असते विचार. तुमचं मन जर सुदृढ असेल तर तुमचे कर्म पण तसेच राहतील. पहिला आपण विचार करतो आणि नंतर कर्म करतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, व्हॉट एव्हर यू थिंक यू विल बी. इफ यू थिंक यू आर वीक, वीक यू विल बी. इफ यू थिंक यू आर स्ट्रॉंग, स्ट्रॉंग यू विल बी. तुम्ही जसा विचार कराल तुम्ही तसेच होऊन जाल. रात्रंदिवस तुम्ही मी दुर्बल आहे, मी दुर्बल आहे, मी दुर्बल आहे म्हटलं तर तुम्ही दुर्बलच होऊन जाल. आणि तुम्ही म्हटलं की मी शक्तिशाली आहे, मी शक्तिशाली आहे, मी सामर्थ्यवान आहे, तर तुम्ही खरोखर सामर्थ्यवान होणार. म्हणजे असे चांगले विचार बाळगण्याचा प्रयत्न करा. लक्षात असू द्या. जसे कराल चिंतन तुम्ही, तसेच तुम्ही होऊन जाणार. सतत म्हणा मी बलशाली, बलशालीच तुम्ही होणार, बलशालीच तुम्ही होणार. तेव्हा आपले विचार आपण पहिले सुदृढ केले पाहिजे. आपल्या मनामध्ये शक्तिशाली विचार आपण पहिले घेतले पाहिजे. त्यासाठी ह्या महापुरुषांची चरित्र वाचली पाहिजे, त्यांचे उपदेश आपण घेतले पाहिजे. कारण शेवटी मन स्ट्रॉंग पाहिजे. आपलं मन जर शक्तिशाली असेल तर आपल्या शरीराला आणि आपल्या इंद्रियाला ऐकावंच लागेल. समजा एखाद्या कंपनीमध्ये सुपरवायझर असेल, आता तो सुपरवायझरच झोपलेला असेल, कामगार काम करतील का? नाही करतील.
त्या सुपरवायझरला सगळं माहिती पाहिजे, सगळं ज्ञान पाहिजे आणि तो ॲक्टिव्ह पाहिजे, डायनॅमिक पाहिजे. तेव्हा कुठे तो आपल्या कर्मचाऱ्यांकडून चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकेल. हे आपलं मन काय आहे? सुपरवायझर आहे आणि इंद्रिय काय आहे? आपले गुलाम आहे, नौकर आहे. आता हा सुपरवायझर जर आपला स्ट्रॉंग नसेल तर इंद्रिय आणि तुमचं शरीर तुम्हाला साथच देणार नाही. तुमच्या मनामध्ये चांगले विचार असेल तर इंद्रिय आणि शरीराला तुमच्या विचाराप्रमाणे कर्म करावेच लागतील. शरीर आणि इंद्रिय ह्या मनाचे गुलाम आहे. मन त्यांचं गुलाम नाही, मन तर लगाम आहे. त्या मनाला कळलं पाहिजे की यांना कसं आवरायचं आणि यांच्याकडून कसं चांगलं कार्य करून घ्यायचं. त्यामुळे मनामध्ये चांगले विचार असू द्या. चांगले विचार वाचण्याची सवय करा, चिंतन करा. तुमच्या मन म्हणजे काय? शेवटी विचारच आहे ना. तर तुमच्या मनामध्ये जर बलशाली विचार असेल, तुम्ही रात्रंदिवस जर चांगल्या विचारांचं चिंतन करत असाल तर आपोआपच तुमच्या सगळ्या दुर्बलता निघून जातील. म्हणून म्हटलं आहे की जसे कराल चिंतन तुम्ही तसेच तुम्ही होऊन जाणार. सतत म्हणा मी बलशाली, बलशालीच तुम्ही होणार, बलशालीच तुम्ही होणार. नंतर पर्वत काय संकटांचा करा तुम्ही बलपूर्वक सामना. जय काली जय बजरंग बली असू द्या हीच सदा घोषणा, असू द्या हीच सदा घोषणा. तेव्हा पर्वत काय संकटांचा करा तुम्ही बलपूर्वक सामना. पर्वत काय संकट तुमच्यासमोर येतील, मोठमोठी संकटं येतील, अडथळे येतील, संघर्ष करावा लागेल. पण हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. असं कधी म्हणू नका की माझ्या जीवनामध्ये संघर्ष का आहे, माझ्या जीवनामध्ये एवढी संकटं का आहे. तुम्ही भाग्यवान आहात. कारण जीवनामध्ये जेवढा जास्त संघर्ष, जेवढी जास्ती संकटं, तेवढी आपल्यामधली ती आत्मशक्ती प्रगट होते. नाहीतर ती शक्ती प्रगट होणारच नाही. तुमचं जीवन जर आरामदायी असेल तर ती शक्ती प्रगट होणार नाही. म्हणजे मनुष्य संघर्षामधूनच मोठा होतो. अब्दुल कलाम असो की नरेंद्र मोदी असो की इंदिरा गांधी असो, कोणीही असो, हे सगळे जे मोठे झाले किंवा लालबहादूर शास्त्री असो, यांनी जीवनामध्ये अतिशय संघर्ष केलेला आहे मित्रांनो. ते आपोआप काही मोठे झाले नाही. तेव्हा जीवनामध्ये जेवढा संघर्ष जास्त तेवढी आपल्यामधली शक्ती प्रगट होणार. म्हणून संघर्षाला बिलकुल घाबरू नका. संघर्ष जीवनामध्ये असलाच पाहिजे. म्हणजे जरी पर्वत काय संकटं जरी आपल्यासमोर उभी राहिली तरी आपण पळून जायचं नाही. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये असताना त्यांना कितीतरी संकटांचा सामना करावा लागला. एवढी थंडी होती, त्यांच्याकडे गरम कपडे नव्हते, त्यांना गाडीच्या डब्यामध्ये झोपून आपली रात्र काढावी लागली. तिथले ख्रिश्चन पाद्री लोक, आपले भारतीयसुद्धा प्रतापचंद्र मुजुमदार, त्यांच्या मनामध्ये एवढा मत्सर आणि ईर्ष्या निर्माण झाली की त्यांनी स्वामीजींचा किती त्रास दिला, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पेपरमध्ये त्यांच्या विरुद्ध लिहिलं. आता एवढ्या सगळ्या संघर्षांचा सामना एकट्या माणसाने केला. त्यांना दुसरं तिथे कोणीही सोबती नव्हतं. भारतामधून फक्त एकटे गेलेले होते. पण या सगळ्या संकटावर त्यांनी मात केली की नाही बघा, त्यांनी विजय मिळवला की नाही. म्हणजे ते मुळीच घाबरले नाही. कितीही संघर्ष असू द्या, आपण जर योग्य मार्गाने जात असू तर हे कुत्र्यासारखे भोंगतील आणि एक दिवस चूप होतील. कोणी त्यांचा बाल बाका करू शकले नाही. शिवाजी महाराज बघा किती संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठे मराठा साम्राज्य त्यांनी स्थापन केलं. तेव्हा जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय कधीही आपण मोठं होऊ शकत नाही. पर्वत काय संकटांचा करा तुम्ही बलपूर्वक सामना. जय काली जय बजरंग बली असू द्या हीच सदा घोषणा. तेव्हा हे उपास्य आहे, आपले उपास्य देवता आहे. काली आहे, बजरंगबली आहे, जय श्रीराम आपण म्हणतो. आपल्याला किती एनर्जी मिळते. तेव्हा अशा प्रकारचेच नारे लावा की ज्यामुळे आपल्यामधली शक्ती जागृत होईल. रडल्यानं होणार नाही. आपल्याला आपलं शौर्य दाखवायचं आहे. तेव्हा इथे बघा स्वामीजींनी एवढं शौर्य दाखवलं, शिवाजी महाराजांनी दाखवलं.
आणि स्वामीजी जेव्हा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये व्याख्यान देत होते तेव्हा त्यांनी आपल्या एका व्याख्यानामध्ये म्हटलं, फेस दी ब्रूट्स, फेस दी ब्रूट, तर या पशूंचा सामना करा. ही त्यांच्या जीवनामधली घटना त्यांनी सांगितली. ते म्हणाले की मी भारतामध्ये भ्रमण करताना वाराणसीला गेलो होतो. तेव्हा वाराणसीला काही माकडांनी माझा पाठलाग केला. मला कळत नव्हतं त्यांचा सामना कसा करायचा. तेव्हा एक वृद्ध संन्यासी म्हणाला की स्वामीजी भागो मत, डटके सामना करो. आणि मग मी मागे परतलो, हातामध्ये काठी होती आणि मी त्या माकडांच्या समोर उभं राहिलो. ते मला तशा रुद्ररूपामध्ये बघताच सगळी माकडं पळून गेली. म्हणून म्हणे मी धडा शिकलो की असे जे संकट येतील, संघर्ष येतील, त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचा धैर्यानं सामना करा. सगळी संकट आपोआप निघून जातील, तुमचा मार्ग मोकळा होईल. बघा, हे स्वामी आपल्याला सांगतात, पर्वत काय संकटांचा करा, तुम्ही बलपूर्वक सामना. जय काली जय बजरंगबली, असू द्या हीच सदा घोषणा. जागृत करा ती अनंत शक्ती, तुमच्या हृदयात सदा वसे. आत्मशक्तीला जागृत करिता, जगात सर्व काही शक्य असे, जगात सर्व काही शक्य असे. जागृत करा ती अनंत शक्ती, तुमच्या हृदयातच सदा वसे. ती शक्ती बाहेर कुठेही नाही, तुमच्या हृदयामध्येच आहे. ती आत्मशक्ती काही बाहेर कुठे नाही, तुमच्यामध्येच ती आत्मशक्ती आहे. म्हणून तर स्वामीजी म्हणायचे, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. सगळं सामर्थ्य, सगळी शक्ती तुमच्यामध्येच विद्यमान आहे. तुम्ही सगळं काही जगामध्ये करू शकता, यावर विश्वास असू द्या. आणि आपण दुर्बल आहोत असं कधीही म्हणू नका. बघा, ही सगळी शक्ती आपल्यामध्ये आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्रगट करायची आहे. त्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. तरी आत्मशक्ती आपल्यामध्ये आहे, फक्त ती प्रगट करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. ती काही आपोआप प्रगट होणार नाही. जागृत करा ती अनंत शक्ती, आत्मशक्तीने प्रेरित होकर दुर्बलता को हटाने का. शक्ती है जीवन का सार, उस शक्ती को जगाने का. एका गाण्यामध्ये मी लिहिलं आहे, जागो मेरे भारतवासी, समय नहीं यह सोने का. लेकर संदेश स्वामी जी का, करके कुछ दिखाने का. भारतवासी तुम्ही आता जागा, उठेवा, जागृत व्हा. आता ही झोपण्याची वेळ नाही. जागो मेरे भारतवासी, समय नहीं यह सोने का. लेकर संदेश स्वामी जी का, करके कुछ दिखाने का. आत्मशक्ति से प्रेरित होकर दुर्बलता को हटाने का. शक्ति है जीवन का सार, उस शक्ति को जगाने का. जागो मेरे भारतवासी, समय नहीं यह सोने का. लेकर संदेश स्वामी जी का, करके कुछ दिखाने का. स्वामीजी म्हणतात, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा, आणि जोपर्यंत तुमचं ध्येय सिद्ध होत नाही तोपर्यंत थांबू नका, तोपर्यंत थांबू नका. तेव्हा मित्रांनो, आपल्याला हे बल, हे सामर्थ्य, ही शक्ती, हे धैर्य, हा विश्वास हवा आहे. आपल्याला सामर्थ्यशाली झालं पाहिजे, तर भारत सामर्थ्यशाली होईल. तेव्हा परत एकदा आपण ही कविता वाचून घेऊया आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया. बल हेच जीवन असे, दुर्बलता हाच मृत्यू होय. बलाची उपासना करा, नाही उरणार काही भय. दुर्बलता भयाची जननी, नैतिक पतनाचे कारण. प्रलोभनाला बळी पडतो, धर्माचरण देतो सोडून. बाहुबल, बुद्धिबल असे नैतिक आणि आत्मबल. जे काही वाढविते दुर्बलता, त्याग करा त्याचा तत्काल. अन्यायाचा प्रतिकार करा, अन्यायाचा प्रतिकार करा. द्या रडणे भेकणे सोडून. पुष्कळ झाले रडणे आता, पुरुषार्थ दाखवा करुण. शूरवीरांची जननी भारत, कसा गेला तुम्ही विसरून. समर्थ भारत घडविण्यासी, हवे आहे बलशाली तरुण. जसे कराल चिंतन तुम्ही,
तसेच तुम्ही होऊन जाणार. सतत म्हणा मी बलशाली, बलशालीच तुम्ही होणार. पर्वत काय संकटांचा करा तुम्ही बलपूर्वक सामना. जय काली बजरंग बली असू द्या हीच सदा घोषणा. जागृत करा ती अनंत शक्ती तुमच्या हृदयातच सदा वसे. आत्मशक्तीला जागृत करिता जगात सर्व काही शक्य असे. जगात सर्व काही शक्य असे. तेव्हा मित्रांनो, आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.